फ्रेंड्स, मी सुनीता गाठ. मी तुमचं ट्रिग्नॉमेट्री शिकवणार आहे. तर थोडंसं आपण रिव्हिजन करून घेऊया द ट्रिग्नॉमेट्री विच यू हॅव लर्न्ड इन युअर हायस्कूल्स. सो ट्रिग्नॉमेट्री deals with triangles and all its properties. So for defining the trigonometric ratios, you need to have a right angled triangle. This angle is 90 degrees, this angle is theta, and all the ratios are defined with respect to this angle theta. म्हणजे हा अँगल थीटा धरून आपल्याला बाकीचे ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज डिफाईन करायचे आहेत. ही जी साईड आहे त्याला आपण ॲडजसेंट साईड असं म्हणतो, ह्याला आपण ऑपोजिट साईड असं म्हणतो, आणि हा जो आर आहे हा हायपोटेन्यूस आहे. एक सोयीसाठी म्हणून मी ह्याला एक्स, याला वाय आणि ह्याला आर असं नाव दिलेलं आहे. आणि हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. तर काही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज डिफाईन केलेल्या आहेत ज्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत. द फर्स्ट वन इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. दिस ऑल्सो मीन्स दॅट साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा अँड कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. दिस इज द फर्स्ट आयडेंटिटी. The second one is 1 plus tan square theta is equal to sec square theta. So it automatically means that sec square theta is equal to 1 plus tan square theta, or sec square theta minus 1 is equal to tan square theta. And the third identity is 1 plus cot square theta is equal to cosec square theta. So cot square theta is equal to cosec square theta minus 1. Also you must be aware that there is a relation between all of them together. Cos theta is 1 upon sec theta, and consequently sec theta is equal to 1 upon cos theta. Same way sin theta is 1 by cosec theta, and cosec theta is 1 upon sin theta. Tan theta is 1 by cot theta, and tan theta is also equal to sin theta divided by cos theta. Cot theta is equal to 1 by tan theta, and that is cos theta divided by sin theta. I know that all of you know this. You have to by heart all these formula together. हे सगळं आपल्या पूर्ण ट्रिग्नॉमेट्रीसाठी हे बेसिक असणार आहे, आणि याशिवाय आता अनेक फॉर्म्युले आपल्याला येत राहतील. तर माझं सजेशन असं आहे की तुम्ही सेपरेट गणितासाठी वही ठेवायची आहे. मॅथ्समध्ये 2 सेक्शन्स आहेत. सेक्शन 1 म्हणजे अल्जिब्रा आणि सेक्शन 2 म्हणजे ट्रिग्नॉमेट्री. आमची अपेक्षा आहे की तुम्ही दोन्हीसाठी सुद्धा वेगळ्या वह्या ठेवायला हव्या आहेत, कारण एक लेक्चर अल्जिब्राचं असेल, एखादं लेक्चर ट्रिग्नॉमेट्रीचं असेल, तर नोट्स जर तुमचे मिक्स झाले तर तुम्हाला अभ्यास करताना त्रास होईल आणि वाचताना कंटिन्युटी राहणार नाही. तर हे 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आहेत. तर त्याच्यावरची काही सिम्पल एक्झाम्पल्स आत्ता आपण पाहणार आहोत. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बहुतांशी गणितं ही शो दॅट, प्रूव्ह दॅट अशा टाईपची असतात. तर साधारणपणे आयडेंटिटीज प्रूव्ह करणं हे मला वाटतं की विचारण्यात काही पॉईंट नाही आहे, कारण ते आता फार जुनं झालेलं आहे आणि आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे. जसं जसं आपण पुढे सरकू तसे नवीन नवीन फॉर्म्युले येत राहणार आहेत. आणि माझं अजून एक सजेशन असं आहे की तुम्ही वहीचं शेवटचं पान किंवा पहिलं पान जे फॉर्म्युलांसाठी राखीव ठेवावं. त्यात जसे फॉर्म्युले येतील तसे ते त्याच्यामध्ये ॲड करत राहा. वेळोवेळी ते फॉर्म्युले वाचा, ते बाय हार्ट करा. कॉपिंग अलाउड नसतं हे आपल्याला माहिती आहे. सो वी रिअली नीड टू बाय हार्ट ऑल दिस. अँड रिमेंबर, ट्रिग्नॉमेट्री हाफ द सेक्शन आहे, म्हणजे 40 मार्क्स हे ट्रिग्नॉमेट्रीसाठी असतात. तुम्हाला माहीत असायला हवं की आपला सब्जेक्ट कोड आहे तो CCG 105 असा आहे. 20 मार्क जे आहेत ते तुमच्या युनिट टेस्टमधून येतात, आणि 80 मार्क जे आहेत तो थेअरी पेपर 80 मार्काचा असतो. त्यातले 40 मार्क हे पहिल्या सेक्शनचे आणि 40 मार्क हे दुसऱ्या सेक्शनचे असतात. तर दोन्ही सेक्शनचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि लक्षात ठेवा, ट्रिग्नॉमेट्री हे आयुष्यामध्ये पुढे सगळीकडे आपल्याला लागणार आहे. त्याच्यामुळे ट्रिग्नॉमेट्रीकडे दुर्लक्ष करू नका. किती नावडता विषय असला तरी लायकिंग डेव्हलप करा. तर ट्रिग्नॉमेट्रीची बहुतेक गणितही शो दॅट टाईपची असतात. तर एक टेक्निक त्याची अशी आहे की आपण LCM काढायचा.
LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. LCM काढायचं आणि मग आयडेंटिटीज वापरल्या की आपल्याला RHS हा इझिली मिळू शकतो. दुसरी टेक्निक अशी असते की रॅशनलाइज करावं लागतं आपल्याला बऱ्याचदा. रॅशनलाइज आणि मग आयडेंटिटीज आणि मग सिम्प्लिफिकेशन केलं की मग आपल्याला उत्तरं मिळू शकतात. तिसरा प्रकार आहे कधी कधी आपल्याला फॅक्टरायझेशन करावं लागतं. तर ते फॅक्टरायझेशनची जशी गणितं येतील तसं मी सांगेन. हा आपला अगदी पहिला बेसिकचा चॅप्टर सुरू आहे. तर 1-2 गणितं आता आपण करून पाहूया. द फर्स्ट सम इज 1 + sin x upon 1 - sin x minus 1 - sin x upon 1 + sin x is equal to 4 sec x into tan x. तर स्टार्ट विथ LHS. तुम्हाला माहिती आहे LHS म्हणजे लेफ्ट हँड साईड. युजली आपण LHSनी स्टार्ट करतो. काही एक्सेप्शनल केसेसमध्ये आपण RHSनी पण स्टार्ट करतो. जी साईड कॉम्प्लिकेटेड असेल शक्यतो तिथून सुरुवात करावी. तर आता LCM काय आहे तो पहा बरं. 1 + sin x आणि 1 - sin xचं मल्टिप्लिकेशन LCM झालेलं आहे. अँड देन वी आर क्रॉस मल्टिप्लाइंग हिअर. सो 1 + sin x होल स्क्वेअर्ड मायनस 1 - sin x होल स्क्वेअर्ड हा वर येतो. आता 1 + sin x होल स्क्वेअर हा आपल्याला करायचा आहे. तर जर तुमचं अल्जेब्रा चांगलं असेल ना तर तुमचं ट्रिग्नॉमेट्री तुम्हाला चांगलं यायला काहीच हरकत नाही. त्याचा फॉर्म कसा आहे A + B होल स्क्वेअर. तर A + B होल स्क्वेअर काय असतो A² + 2AB + B². तर त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपण हे एक्सपॅन्शन करणार आहे. 1 आणि 2AB च्या ऐवजी 2 × 1 × sin x म्हणजे 2 sin x आणि sin² x. हा मधला मायनस आपण कॅरी केलेला आहे. आणि पुढची टर्म बघा आता 1 - sin x होल स्क्वेअर अगेन A - B होल स्क्वेअर. सो A² - 2AB + B². आणि खाली बघा कसा स्ट्रक्चर आहे A - B × A + B. तर A - B × A + B काय असतो A² - B². सो 1 - sin² x. नाव इन द न्यूमरेटर आय एम रिमूव्हिंग ऑल द ब्रॅकेट्स. ऑल राईट. तर यातला तुम्ही बघाल sin² x आणि sin² x कॅन्सल होतो. +1 आणि -1 विल कॅन्सल. व्हॉट इज लेफ्ट इज 2 sin x + 2 sin x विच इज इक्वल टू 4 sin x आणि खालचा cos² x. तर आता खाली cos² आहे तर खाली आपण स्प्लिट करू शकतो cos × cos. सो अल्टिमेटली 4 × sin x by cos x × 1 by cos x that is 4 × tan x × sec x and that is equal to RHS. तशी गणितं पेपरमध्ये येतात. यू शुड नॉट निग्लेक्ट दीज एक्झाम्पल्स. ही गणितं तुम्ही ऑलरेडी केलेली असू शकतात पण एक वॉर्मअप म्हणून हा पहिला चॅप्टर आम्ही हा सिम्पल चॅप्टर ठेवलेला आहे. खरी फॉर्म्युलाची सुरुवात जी आहे ती पुढच्या चॅप्टरपासून होईल. सेकंड एक्झाम्पल 1. आता इथे बघ इथे रॅशनलायझेशन नाही करणार आहे मी. ओके. पहिल्या सममध्ये आपण नॉट रॅशनलायझेशन. पहिल्या सममध्ये आपण LCM वापरून गणित सोडवलेलं आहे. आता इथे आपण आयडेंटिटीज वापरून एक्झाम्पल सोडवणार आहे. सो 1 + 2 sin² θ upon 1 + 3 tan² θ is equal to cos² θ. सो लुक ॲट द अँगल्स. मागच्या सममध्ये अँगल्स x होते. इथे सगळे अँगल्स θ आहेत. खूप काळजीपूर्वक आपल्याला गणितं करायची आहेत कारण हळूहळू पुढे 2 θ 3 θ 4 θ 7 θ अशा टाईपची गणितंसुद्धा येतील. तर अँगल काय आहे तो नीट पाहायचा आहे आपल्याला. तर हा θ आहे. हा साईन टॅन कॉज वगैरे आहे ना ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज असं आपण म्हणतो. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोच्या पुढे अँगल लिहिणं आवश्यक आहे. अँगल θ लिहिणं आवश्यक आहे. ओके. अदरवाईज दॅट रेशो बिकम्स मीनिंगलेस. सो नाव 1 + 2 sin² θ डिवायडेड बाय 1 + 3. हा tan² θ जो आहे त्याला sin² θ अपॉन cos² θ केला. द रिझन इज आपल्याला टॅन नको आहे. टॅन का नको आहे तर उजवीकडे टॅन नाहीच आहे उजवीकडे कॉज आहे. सो वी आर चेंजिंग टॅन × sin and cos. Now what happens?
1 + 2 sin स्क्वेअर थिटा वरचा आहे तसंच ठेवला आहे. खाली आपण काय केलं, कॉस स्क्वेअर थिटा LCM काढलेला आहे. सो क्रॉस मल्टिप्लाईंग कॉस स्क्वेअर थिटा प्लस 3 sin स्क्वेअर थिटा हा वर आला आणि इथे कॉस स्क्वेअर थिटा येतो. पुढच्या स्टेपमध्ये हा कॉस स्क्वेअर थिटा इथे असा वर जाईल, राईट. सो दॅट बिकम्स कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 + 2 sin स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर प्लस 3 sin स्क्वेअर थिटा. म्हणजे ही जी टर्म आहे ना, ही आहेच्या तशीच्या तशी इथे आपण कॅरी केलेली आहे. तर पुढची स्टेप बघा, कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 + 2 sin स्क्वेअर थिटा आणि हा खालचा जो कॉस स्क्वेअर थिटा आहे त्याच्या बदली मी लिहिणार आहे 1 - sin स्क्वेअर थिटा. हे कसं आलं तर आयडेंटिटीज आहे, प्लस 3 sin स्क्वेअर थिटा. सो नो वॉट इट गिव्ज यू, कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 + 2 sin स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय खाली बघा आता 1 3 sin स्क्वेअर थिटा आणि हा मायनस sin स्क्वेअर थिटा विल गिव्ह यू 2 sin स्क्वेअर थिटा. सो कॉस स्क्वेअर थिटा इंटू 1 + 2 sin स्क्वेअर थिटा खाली 1 + 2 sin स्क्वेअर थिटा. As you can see, the whole of bracket will cancel, which gives you cos square theta, which is RHS. Okay, so these are two simple examples. I want you to write these examples in the notebook. Okay, and I will be sharing Google form for the attendance. I will share this Google form tomorrow, and then you will give the attendance for having watched this video. And also you will copy the examples in the notebook. I really expect you to write the examples in the notebook because you cannot learn mathematics just by looking at it. गणितांकडे बघून गणितं सुटत नाहीत, तर गणितं आपल्याला ॲक्च्युली हाताने लिहून सोडवावी लागतात. ऑलराईट, सो सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. Let us have bigger and bigger videos from next lecture onwards. I will share the link of this video. I will share this video on the YouTube and I'll give you the link. Okay, so see you, bye.